यानंतर खऱ्या अर्थानं कर्जत खालापूर विकासाचा चेहरा म्हणून ज्यांना जनसामान्य जनता ओळखते ते कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती असेल की त्यांनी आपल्या शब्दातून आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. खोपोली नगर परिषद नगरसेवक सन्माननीय अमोलजी जाधव यांचं इथे आगमन झालंय, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करतोय. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. आज या ठिकाणी सावरोलीचे माझ्या शिवसेनेच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी यांनी आयोजित केलेला आजचा हा आमदार चषक 2024 या प्रकाश झोतातील क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे ज्येष्ठ आमचे नेते, आपल्या खालापूरचे संपूर्ण शिवसेनेचे बाबा आणि आमचे शिवसेनेचे मार्गदर्शक सन्माननीय गोविंदजी बैलमारे साहेब, त्यानंतर आमचे नगरसेवक आमचे अमोल जाधव, त्यानंतर या गावातील माझे सहकारी असणारे आमचे संतोषजी घोसालकर, युवा सेनेचे तालुका अधिकारी आमचे रोहित विचारे, त्यानंतर आमचा प्रवीण पाटील, सागर घोसालकर आणि शिवसेनेच्या खालापूरच्या रणरागिणी आमच्या रेश्माताई आंग्रे, त्यानंतर आमचा जयवंतजी आहेत पलीकडे घोसालकर, आमचा तालुका प्रमुख या ठिकाणी संदेशजी पाटील, शिवसेनेचा ढाण्या वाघ येतो, यानंतर आमचा गणेश पाटील, हे सगळेच सावरोली आणि या परिसरातील प्रमुख पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने गोविंदबाबांचा चिरंजीव आमचा प्रवीण बैलमारे आणि जगदीश बैलमारे या दोन्ही माझ्या युवा सैनिकांचा आज जन्मदिनाचे औचित्य साधून या प्रकाश झोतातील क्रिकेटचे सामन्यांचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. खरं तर सामना सुरू आहे, दोन्ही संघ आपलेच आहेत, गावडे जांभिवलीवाले आहेत आणि बाकी दुसरा संघ हा कोणता आहे, चिंचवली. प्रवीण आमचा बसलेला आहे इकडे निरीक्षक म्हणून. सर्वप्रथम या दोन्ही संघांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो, कारण खालापूर तालुक्यामध्ये क्रिकेट हा एक मोठा उत्साहित सगळे तरुण आपले आहेत आणि जागोजागी आपण पाहताय का क्रिकेटचे मोठे सामने, मग ते डे क्रिकेट असेल नाईट क्रिकेट असेल, हे सुरू असतात. आणि क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. या खेळातून आपलं मनोधैर्य तर वाढत असतंच, परंतु खऱ्या अर्थाने संघटन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतं. मी जर राजकीय परिस्थिती पाहायला गेलो, कारण मी राजकारणी आहे, राजकारणी काय पाहणार तर खेळाडू वृत्ती हे आपल्याकडे आहेच, परंतु त्या माध्यमातून प्रत्येक गावातून येणारी एखादी टीम त्यावेळेस येत असते, तर गावातील असणारे 20, 25, 50 युवक सुद्धा आपली टीम खेळते म्हणून त्या ठिकाणी सगळे त्यांना चेअरअप करण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. आणि हे एक त्या गावातील असणारं संघटन की माझा खेळाडू खेळतोय, माझ्या गावातला खेळाडू त्या ठिकाणी खेळतोय आणि आमची टीम खेळते, आणि मग अशा पद्धतीने गावचं संघटन त्या माध्यमातून तयार होत असतं. आणि प्रत्येक गावात क्रिकेटच्या कबड्डीच्या ह्या टीम झाल्या पाहिजेत, जेणेकरून गावचं संघटन त्या माध्यमातून तरी कमीत कमी
चांगल्या पद्धतीने आपण एकत्रपणे खेळू आणि याच खेळातून आपण पाहताय की क्रिकेट हा 7 समुद्रापलीकडे जाणारा एक आंतरराष्ट्रीय खेळ आहे आणि म्हणून या खेळातून या देशाने अनेक खेळाडू या देशासाठी खेळत आहेत आणि म्हणून आपल्यासुद्धा या ग्राउंडवरून किंवा आपल्या या सगळ्या तालुक्यातून यासाठी सुद्धा या तालुक्यातून चांगले खेळाडू आपले राज्यस्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी गेले पाहिजेत आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने सुरू असणारे हे क्रिकेटचे सामने असतील. आज या ठिकाणी माझ्या सावरवली ग्रामपंचायतीच्या सगळ्याच माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि गोविंद बाबा तुम्ही या सामन्यांचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सगळं वातावरण संपूर्ण भगवमय आहे. खरं तर सावरवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे तुम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. राजकारणात जय पराजय होत असतो मी त्या गोष्टी काय मानत नाही, परंतु आपली असणारी पकड आपण असणारं संघटनेचं करत असणारं काम हे संपूर्ण खालापूर तालुक्याला एक उभारी देणारं काम आहे आणि हेच काम खऱ्या अर्थाने गोविंद बाबा तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे नक्कीच ज्या काही आपण म्हणतो की खेळामध्ये सुद्धा एखादा खेळाडूचा आपण जर झेल सोडला, मगाशी आता तुम्ही कॉमेंट्रीमॅनने या ठिकाणी सांगितलं की रोहित चा झेल त्यावेळेला 4 रनवर असताना सोडला आणि त्यांनी विश्वविक्रम त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे जी चूक होत असते त्या चुका ज्या होत असतात त्या खेळामध्ये जसा बदल केला जातात तशा राजकारणामध्ये सुद्धा ज्या ज्या चुका आपल्या झालेल्या आहेत त्या चुका बदलून नक्कीच पुढच्या वेळेला सागर याच सावरवली ग्रामपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकू. यासाठी आता माझी सुद्धा चूक झालेली आहे त्याच्यामध्ये का आम्ही त्या तुम्ही सांगितलं ना आम्ही ऐकत गेलो. कदाचित जर आम्ही त्या पद्धतीने गेलो असतो तर बदल वेगळा दिसला असता, पण हरकत नाही. आता आमची चूक आहे ती आता आम्ही समजून घेतलेली आहे. पण आज बाबा तुम्ही उतरलात, पुढच्या वेळेला आम्ही स्वतः उतरू तुमच्यासाठी हा शब्द या ठिकाणी देतो. काळजी करण्याचं कारण नाही. आपण राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात, पण तुम्ही शिवसेनेला देत असणारी उभारी किंवा युवा कार्यकर्ते असतील, सावरवली ही तशीच खालापूर तालुक्यातील फार मोठी ग्रामपंचायत आहे आणि आपलं फार मोठं वलय सुद्धा या परिसरामध्ये आहे. अतिशय सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही सारेजण एकत्रपणे त्या ठिकाणी काम करत असता. त्यामुळे कार्यकर्त्यांचा सुद्धा मोठा फौजफाटा आहे आणि त्यामुळे कूटनीतीने झालेला तो विजय असेल, तुमचा पराभव सुद्धा कूटनीतीने झालेला आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेल. त्यामुळे नक्कीच पुढच्या वेळेला आपल्याला त्या संधीचं आपण पुन्हा एकदा सोनं करू. मी माझ्या मनपूर्वक तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा आहेत. खचून जायचं नाही राजकारणामध्ये. मी सुद्धा पडलेला उमेदवार होतो आणि त्यानंतर आमदार झालोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. त्या आपण जय पराजय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजेत, त्या लढाऊ वृत्तीने स्वीकारल्या पाहिजेत. खेळामध्ये सुद्धा तसंच आहे. आता एक टीम कोणती तरी जिंकणार आहे यातली, परंतु आपण खेळाडू वृत्ती त्या ठिकाणी दाखवली पाहिजे. मी पुन्हा एकदा दोन्ही संघाला शुभेच्छा देतो. तुमचा खेळ पाहायला थांबतो. 2 ओव्हर या ठिकाणी आज चांगली बॅटिंग सुरू आहे, फिल्डिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करताय. मी मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा माझ्या प्रवीण शेठ गोविंद बैलमारे आणि आमचा जगदीश बैलमारे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य उदंड आयुष्य आपल्याला लाभो अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पण त्यानंतर सन्माननीय नगरसेवक अमोलजी जाधव यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. प्रवीण शेठ गोविंद शेठ बैलमारे यांच्या शुभ हस्ते स्वागत असेल. नगरसेवक सन्माननीय अमोलजी जाधव यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे आमदार चषक 2024 मध्ये. त्यानंतर सल्लागार नामदेवजी मोरे, मी राहुल आंग्रे यांना विनंती करतोय मॅच चालू ठेवायची आहे. गरज आहे ती 18 चेंडू आणि 12च्या सरासरीने 36 धावांची.